हे पहा मित्रांनो, आपण आताच घरी आलो तर आता उद्या आपली डायलिसिस आहे, उद्या आपल्याला काम नाही. पण आता आपल्याला एक काम लागलेलं आहे. ही मेणबत्ती आहे आणि हे पान्ने आहेत नाही का. आता याच्यामध्ये आपल्याला काय भरायचं तुम्हाला सांगतो. हे फुटाणे आहे, हे शेंगदाणे आहे आणि या संत्रा गोळे आहे. रेल्वेमध्ये नाही विकत का ते पॅकेटमध्ये पाऊचमध्ये पॅक करून, तसा उद्योग आपण आता घरी बसल्या बसल्या करणार आहे का नाही. म्हणजे तिथं द्यायला बी सोपं जाईल आहे का नाही. या असं चमच्यानं भरून याच्यात असं भरायचं आहे का नाही. असं चिटकायचं याला, मस्त जमतं इथं. ते पाटायचं कामच नाही, कसं डोकं लावलं मित्रांनो आपण नंबर ये. आता हे झालं फुटाण्याची नाही का. आता याच्यात भरू आपण शेंगदाणे. शेंगदाणे थोडे महाग आहेत मित्रांनो, तरी बी संत्रा गोळी, संत्रा गोळीचं बी पॅक करून टाक. कसं डोकं आहे मित्रांनो, भयंकर डोकं आहे बसच. बस हवाय आहे बघा. झाले 3 पॅकेट नाही का. हा जरी उद्योग मित्रांनो तुम्ही घरी जरी पॅक केला ना, तर खरं नाही, खोटं नाही बोलत, की तुम्ही दिवसाला 1000 रुपये कमवू शकता मित्रांनो. हे असे पॅक करायचे आणि जे दुकानदार म्हणा किंवा रेल्वेमध्ये विकणारे लोक असतात ना, त्यांना तुम्ही 1 रुपयाच्या पॅकेटच्या मार्जिननं जरी दिलं, 1 रुपया एका पॅकेट मागं, तरी बी तुम्हाला सांगतो 1000 पॅकेट पॅक करायला काही जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही 1000 रुपये कमवू शकता मित्रांनो. हे जर तुम्ही डोकं लावून केलं ना, खरंच इमानदारीने खोटं नाही बोलत, 1000 रुपये म्हणजे तुम्ही 30,000 रुपये महिना कमवू शकता. आता आपण हेच डोकं लावणार. जर आपल्याला नाही जमलं, असा माल आणायचा घरी सुट्टा. हा सुट्टा माल कसा किलोनं भेटतो डायरेक्ट. आणि असे पॅक करून जे विकणारे असतात ना, त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना 1 रुपयाच्या मार्जिननं द्यायचा. म्हणजे त्यांना 2-3 रुपये उरतील आणि तुम्हाला 1 रुपया उरेल ह्या हिशोबानं. तर तुम्हाला सांगतो खरंच याच्यामध्ये मार्जिन खूप आहे. चालेल, आवडल्यास लाईक करा आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करा.